आज आपण गुळाचा पाक न बनवता डिश बनवत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आजची डिश बनणार। संक्रांत येत आहे तर बघा सहज आपण सोप्या पद्धतीने तिळगुळ लाडू बनवत आहे आणि तिळगुळ पपडी बनवत आहे। इथे मी एक भांडं घेतलेला, त्यामध्ये 2 वाटी गूळ टाकलेला। दुसरे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला। कुकर घेऊया, कुकरमध्ये थोडंच पाणी टाकूया आणि पाणी जायला नाही पाहिजे म्हणून यावर झाकून देऊया। गुळामध्ये पाणी नाही टाकायचे, झाकून दिलेले आहे। आता आपण कुकर लावून कमी गॅसवर 1 शिटी होऊ देऊया। शिटी होण्याकरिता ठेवलेले बघा, छान असे सहज आपण पाक न करता, गुळाचा पाक न करता लाडू आणि तिळगुळ पपडी बनवू शकतो। खूप सोप्या पद्धतीने आज आपण लाडू आणि पपडी बनवत आहे। इथे मी गावरानी तीळ घेतलेली आहे। इथे आपण पॉलिश तीळ असतं ते घेतलं तरी चालेल। मी इथे गावरानी तीळ घेतलेली आहे। गावरानी तीळचे लाडू खूप छान लागत असतात। पॉलिश तीळ घेतली तरी चालेल। इथे मी 2 वाटी तीळ छान असं परतून घेत आहे। तीळ कसा परतायचा ते मी सांगणार। फुगत असतं तीळ, त्याप्रमाणे परतून घेऊया आणि तीळमध्ये फरक पण दिसणार। बघा, हा तीळ आहे परतून नाही घेतलेला आणि जो परतून घेतलेला आहे तो छान फुलून आलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे, की समजायचं आपला तीळ परतून झालेला आहे। छान असं तीळमध्ये फरक दिसत आहे तर समजायचं आपला तीळ परतून झालेला आहे। नसेल कळत तर याप्रमाणे आपण तीळ परतून घेऊया। इथे मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे पण छान परतून घेऊया। बघा, छान असं काळसर डाग येत असतात किंवा सहज साल निघत असतात, याप्रमाणे शेंगदाणे पण आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा, या पद्धतीने शेंगदाणे पण छान परतून घेतलेले आहे। आता आपण 1.5 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी तीळ घेतलेली आहे। 1 वाटी शेंगदाणे घेऊया आणि 1 वाटी तीळ घेऊया। आपण मिक्सरमध्ये कमी मोठा असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। या पद्धतीने छान असं दरदरीत बारीक केलेला, खूप बारीक नाही करायचं आणि थोडाच तीळ बाजूला ठेवायचा। इथे माझ्या हाताने स्किप झालेला, थोडा जो आपण तीळ परतून घेतलेला होता तो बाजूला ठेवूया। पुन्हा 1 वाटी तीळ होता आणि अर्धा वाटी शेंगदाणे, ते पण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। बघा, या पद्धतीने छान असं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। गुळाचा पाक पण नाही बनवायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण तिळगुळ बनवत आहे। बघा, लाडू बनवण्याचं पण आपण बनवून घेतलेलं आहे तिळगुळ। आता आपण कुकर कमी गॅसवर छान असा गूळ ठेवलेला होता कुकरमध्ये शिजण्याकरिता। बघा, छान असा गूळ विरघळलेला आहे। बघा, आपण पाक पण नाही बनवलेला, छान असा गूळ सहज विरघळत असतं। आता आपण पपडी बनवण्याकरिता 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते। त्यामध्ये जो गूळ आपण मिक्स झालेला आहे तो टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। मी दाखविण्याकरता दोन्ही भांडे बाहेर काढलेले। आता आपल्याला आधी पापडी बनवायची आहे, तर आपण 1 भांडं आहे ते कुकरमध्येच ठेवून देऊया। यामध्ये 2 चम्मच तूप टाकलेला, 1 चम्मच विलायची, मी बारीक घरीच करून घेतलेली आहे विलायची, आणि मिक्स करून घेऊया। आता आपण तिळगुळ पपडी बनवूया। यामध्ये टाकूया गूळ, छान कुकरमध्ये छान वितळून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने सेट करून घेऊया। छान असं मी त्याच प्लेटमध्ये सेट करून घेतलेला।
गोल आकार किंवा चौकोनी आकार, तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता. आता आपण लाडूसाठी अर्धा वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेली. यामध्ये पण दुसऱ्या डब्यामध्ये आपण 1 वाटी गूळ विरघळण्याकरिता कुकरमध्ये ठेवलेला होता, तो टाकूया आणि छान असा मिक्स करून घेऊया. यामध्ये टाकलेला आहे 2 चम्मच तूप, विलायची पावडर आणि मिक्स करून घेऊया. या पद्धतीनेच आपण पपडी बनवलेला आहे ते पण मिक्स केलेला आहे आणि नंतर पपडी बनवण्याचा छान असा आकार दिलेला. छान असं मिक्स करून घेतलेला. सहज लाडू बनतात. पाक वगैरे बनवायची काही आवश्यकता नाही आहे. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आणि आता आपण लाडू बनवूया. सहज लाडू बनतात. बाजूला तीळ काढलेली होती, ते तीळ टाकूया लाडू बनवण्याकरिता. छान असं लाडू बनवण्याचं पण बनवून तयार आहे. आता आपण लाडू बनवूया. सहज लाडू बनत असतं. या पद्धतीने छान असे मी लाडू बनवून घेत आहे. तुपाचा हात घ्यायचा, एकदाच घ्यायचा तुपाचा हात. सहज छान असे गोल आकार देऊन आपण लाडू बनवूया. आणि पटकन बनतात. या पद्धतीने आपल्याला गुळाचा पाक पण बनवायचा नाही आहे आणि सहज आपण कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन आज आपण तिळगुळ लाडू बनवत आहे. या पद्धतीने मी पूर्ण लाडू बनवून घेत आहे. खूप छान बनलेले आहे लाडू. तुम्हाला थोडे जास्तच गोड लागत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालेल, पण मी घेतलेलं प्रमाण बरोबर आहे. 2 वाटी तीळ तर 2 वाटी गूळ घ्यायचं. आता आपण पपडी बनवण्याचं पण बनवून बाजूला ठेवलेलं होतं थंड होण्याकरिता. आता आपण त्याला पपडीचा कट देऊया. बाजूचा भाग मी काढून घेत आहे आणि छान असं तिळगुळ पपडी बनवत आहे. चौकोनी आकार देऊन आज आपण तिळगुळ पपडी बनवत आहे. बघा छान अशी सहज पपडी निघत आहे. आहे ना बनवायला सोपी. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सोप्या पद्धतीने आज आपण तिळगुळ लाडू आणि तिळगुळ पपडी बनवलेली आहे. वरून मी पिस्ता टाकलेला आणि छान असा सजवून घेतलेला आहे. ज्यांना पण तिळगुळ लाडू आणि पपडी लवकर बनवायचं असेल त्यांनी या पद्धतीने नक्की बनवून बघा. बाय बाय.